मेष राशीसाठी 2026 मधील तुमचे आर्थिक जीवन हे दोन शक्तिशाली आणि परस्पर विरोधी शक्तींची कहाणी आहे। एका बाजूला 11व्या घरात लाभस्थान असलेला राहू उत्पन्न, बोनस, इन्सेंटिव्ह, कमिशन, अतिरिक्त उत्पन्न आणि मित्र, नेटवर्क व सोशल मीडियाद्वारे लाभ मिळवून देण्यास सज्ज आहे। उत्पन्नात अचानक वाढ किंवा एक वेळचा लाभ मिळू शकतो। दुसरीकडे 12व्या घरात खर्चाच्या घरात असलेला शनी खर्चाचे दार उघडून तुमच्या साडेसातीची सुरुवात करतो। हे खर्च आरोग्य, परदेश प्रवास, कौटुंबिक गरजा, कर्ज, देणी, कायदेशीर बाबी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीवर असू शकतात। तुम्हाला असे वाटू शकते की पैसे आल्याबरोबरच ते कोणत्या तरी आवश्यक कामासाठी खर्च होतात। तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे की अनिवार्य खर्चांचे रूपांतर सूक्ष्म गुंतवणुकीत करावे। दंड, अविचारी खरेदी किंवा अस्वास्थ्यकर सवयींमुळे पैसे वाया घालवण्याऐवजी मालमत्ता, शिक्षण, आरोग्य किंवा व्यावसायिक मालमत्तेमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणूक करा। यासाठी सर्वोत्तम काळ 2 जून ते ऑक्टोबर 30 हा आहे, जेव्हा गुरु तुमच्या 4थ्या घरात उच्च राशीत असतो। मालमत्ता, जमीन, घराची दुरुस्ती, सोने किंवा शैक्षणिक योजनांमध्ये सुरक्षित, दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे। जर तुमच्या कुंडलीतील इतर ग्रहस्थिती अनुकूल असेल तर या काळात घर किंवा वाहन खरेदी करणे विशेषतः शुभ आहे। सर्व प्रकारची सट्टेबाजी, जुगार आणि झटपट श्रीमंत होण्याच्या योजना टाळा, विशेषतः जेव्हा केतू तुमच्या 5व्या घरात असेल। शेअर बाजार, क्रिप्टो किंवा जोखमीच्या व्यापाराबाबत सावधगिरी बाळगा, मात्र जर तुम्हाला त्यात खूप अनुभव असेल आणि तुमची वैयक्तिक कुंडली त्या क्षेत्रात बलवान असेल तर गोष्ट वेगळी। मंगळाचे 12व्या घरातून होणारे भ्रमण 2 एप्रिल मे 11 हा विशेषतः जास्त आणि अनियंत्रित खर्चाचा काळ असेल। या कालावधीपूर्वी तुमच्या खर्चाचे नियोजन करा आणि योग्य सुरक्षेशिवाय मोठी रक्कम उधार देणे टाळा। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेल सबस्क्राईब करा।